आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात मी संजय आवटे तुमचं स्वागत करतो। आज पुन्हा नवी गाज नवा आवाज। आरक्षण रिझर्वेशन हा विषय सध्या एकूणच चर्चेमध्ये आहे। बंद करून टाका एकदाचं ते आरक्षण असा आवाज जेवढा वाढतोय तेवढाच आवाज नव्यानं आरक्षण मागणाऱ्यांचा सुद्धा बुलंद होतो आहे। ज्यांना साधारणपणे पुढारलेल्या जाती असं मानलं जात होतं त्याच जाती आता आरक्षण मागतायत। मराठा आरक्षणाची चर्चा सुरू आहे। प्रकरण आहे कोर्टामध्ये, पण अद्यापही राज्य सरकारची नक्की भूमिका काय आहे हे नाही समजलेलं। कोर्टालाही समजलेलं नाही की नक्की राज्य सरकारची भूमिका काय आहे। तर तुम्हाला आणि मला काय समजणार। राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचं नाव बदलायचं असं ठरवलंय केंद्रीय मंत्रिमंडळानं, आणि आता हे जे नाव आहे ते राष्ट्रीय आर्थिक मागासवर्ग आयोग असं होणार आहे। लोकसभेने त्याला हिरवा कंदील दाखवलाय, राज्यसभेची मंजुरी फक्त उरलेली आहे। तर राष्ट्रीय आर्थिक मागासवर्ग आयोग असं हे नवीन नाव असणार आहे। त्यात सामाजिक मागासलेपणाचा मुद्दा पण असेल, पण याचा अर्थ असा की जातींवर आधारित नाही तर आर्थिक निकषांवर आरक्षण द्या आणि जातीच्या निकषांवरचं आरक्षण बंद करा, अशी भूमिका सरकारी स्तरावर स्वीकारली जाते आहे का? आपल्या मुक्ता टिळक परवा काय म्हणाल्या ते आपल्याला माहिती आहे। मुक्ता टिळक या पुण्याच्या महापौर, महिलांसाठी जे आरक्षण असतं त्यामुळेच त्या महापौर झाल्यात। त्या मुक्ताबाई असं म्हणाल्या की आरक्षण नसल्यानं बिचारे ब्राह्मण परदेशी गेले। अरे रे, सोशल मीडियावर अजूनही त्याचे पडसाद उमटत आहेत। कोण म्हटलं की मुक्ता टिळकांचं काय चुकलं इथपासून ते त्यांच्यावर टीका करेपर्यंत सगळ्या पोस्ट आहेत। मुक्ता टिळक यांचे उपमहापौर रिपब्लिकन पक्षाचे आहेत। त्यांचं मत काय माहिती नाही आहे। मुक्ता टिळकांनी खुलासा केला, पण मूळ मुद्दा पुन्हा तोच आहे। ब्राह्मणांना दलित ओबीसींचं आरक्षण खुपतं आहे, मराठ्यांना स्वतःलाच आरक्षण हवं आहे। खरं म्हणजे पर कॅपिटा उत्पन्नाचा विचार केला तर ब्राह्मण क्रमांक 1 वर आहेत आणि मराठे दुसऱ्या क्रमांकावर। राजकारणावरचा मराठ्यांचा प्रभाव आजही लक्षणीय आहे। आणि त्याचवेळी हेही खरं आहे की मराठ्यांच्या एकूण उत्पन्नाचा विचार केला तर असे 40% मराठे आहेत ज्यांचं उत्पन्न या एकूण उत्पन्नाच्या 13% आहे। अशा गरीब मराठ्यांची स्थिती फारच बिकट आहे, आणि गरीब मराठ्यांची अवस्था एवढी बिकट आहे की ती दलित ओबीसीनी एवढीच किंवा त्याहून सुद्धा काही ठिकाणी विदारक आहे। पण आरक्षण हा त्यावर उपाय असू शकतो का? बरं, आकडेवारी काय सांगते? कुणबी आपल्याला माहिती आहेत। कुणबी आपल्याकडे आपल्या राज्यामध्ये आपल्या एकूण लोकसंख्येच्या 10% आहेत, बरोबर? कुणब्यांना आरक्षण आहे। गेल्या 25 वर्षांपासून कुणब्यांना आरक्षण आहे। विश्वास नांगरे पाटील यांच्यासारखा एक कुणबी तरुण त्यामुळे IPS झाला, ही एक सक्सेस स्टोरी आहे। पण एकूण काय, 25 वर्षानंतर सुद्धा कुणब्यांची अवस्था तशीच आहे। माळी आणि अन्य ओबीसी यांच्याशी तुलना करता कुणबींची अवस्था, कुणबी समाजाची अवस्था आणखी वाईट आहे। कशामुळं? त्याला शेतीची वाईट अवस्था, दुरवस्था हे एक कारण आहेच। पण मुळामध्ये आरक्षण ही रोजगार हमी योजना किंवा दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रम आहे का, हे पण एकदा तपासलं पाहिजे। ज्या राज्यात एकूण नोकरदारांपैकी फक्त 3.7% सरकारी नोकरीत आहेत तिथं आरक्षण हा उपाय होऊ शकतो का? मराठा आरक्षणाचा विचार करायचा तर सरकार गंभीर आहे असं दिसत नाही। बाकी उपाययोजनांचा अवलंब होत नाही, शेतीकडं बघितलंच जात नाही असं चित्र आहे। मला आज 3 मुद्द्यांवर प्रामुख्याने चर्चा अपेक्षित आहे। पहिला मुद्दा, आरक्षण वगैरे सगळं बंद करून टाका, फक्त मेरिट, बाकी काही नाही, हे बरोबर आहे का? आरक्षण आर्थिक निकषांवर फक्त असावं, जाती अजिबात नकोत, हे पटतं का? तिसरं, मराठ्यांना आरक्षण नक्की का हवं आहे? आणि चौथं, दलितांचं ओबीसींचं आरक्षण ब्राह्मणांना का खुपतंय? ही चर्चा आपण आज करणार आहोत। आणि आजचा विषय म्हणूनच फारच महत्त्वाचा आहे, आरक्षणाचं काय करायचं? आरक्षणाचं काय करायचं आणि ही सगळी चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत नेहमीप्रमाणे आहेत नामवंत पाहुणे। भाजपचे आमदार राम कदम माझ्यासोबत आहेत मुंबईतून, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड माझ्यासोबत आहेत ठाण्यामधून, ॲडव्होकेट प्रियांका राणे पाटील
या मराठा संघटनेच्या नेत्या आहेत, त्या कोल्हापूरमधून लवकरच आपल्यासोबत येतील. ओबीसी संघटनेचे प्राध्यापक श्रावण देवरे हे आपल्यासोबत असणार आहेत नाशिकमधून. ब्राह्मण महासंघाचे पुण्याचे आनंद दवे, की ज्यांच्याच कार्यक्रमामध्ये मुक्ता टिळकांनी हे विधान केलं होतं, ते आनंद दवे पुण्यातून आपल्यासोबत आहेत. आणि पुण्यामध्येच आपल्यासोबत असणार आहेत आंबेडकरवादी राजरत्न आंबेडकर. या सगळ्याच नामवंतांच्यासोबत आपल्याला ही चर्चा सुरू करायची आहे. आणि चर्चा सुरू करताना मला मुद्दाम सुरुवातीला जायचं आहे आनंद दवेंकडं. आनंद दवे, मुक्ता टिळकांचं विधान आपल्याला माहिती आहे, त्या विधानाबद्दल यापूर्वी पण आपण बोललेलो आहोत, पण आज जरा याला व्यापक संदर्भ आहेत. एक म्हणजे राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचं नावच बदलणं आणि राष्ट्रीय आर्थिक मागासवर्ग आयोग असं करणं, याच्यामध्ये जातीच्या ऐवजी आर्थिक निकषांवर आरक्षण आणि मागासलेपण हा एक मुद्दा आहे. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने चर्चा सुरू आहे आणि मुक्ता टिळकांचं विधान आहे. ही सगळी चर्चा एकत्रितपणे करायची आहे. पण सुरुवातीला मुक्ता टिळक जेव्हा बोलल्या तेव्हा तुम्ही तिथं होतात, काय नक्की विधान आहे, काय भूमिका आहे? नाही संजयजी, थोडीशी गफलत होती. मुक्ताताई ज्या बोलल्या होत्या त्या आमच्या कार्यक्रमात बोलल्या नव्हत्या आणि तो कार्यक्रम नाशिकला झाला होता, पुण्यात नव्हता झाला. मी त्या कार्यक्रमात नव्हतो, पण त्यानंतर जेव्हा मुक्ताताईंशी मी बोलणं गेलं या भूमिकेविषयी, त्यांच्याविषयी माझी ती भूमिका त्यांनी स्पष्ट केली. त्यांना बेसिकली ब्राह्मण समाज किंवा फक्त ब्राह्मण लोक हे देशाच्या बाहेर जातात, शिक्षण घेतात असं त्यांना म्हणायचं नव्हतं. विषय असा आहे आता की आत्तासुद्धा मुक्ताताई हे विदेशात गेलेल्या आहेत भारत सरकारचं प्रतिनिधित्व घेऊन करून. त्या अतिशय उच्च शिक्षित आहेत, त्यांना मोठ्या राजकारणाचा आणि एकूणच व्यासपीठाचा प्रचंड अभ्यास आहे त्यांचा. आता ह्या जागेवर आल्यानंतर त्यांना जे खुपतं आहे किंवा त्यांचा जो काही अभ्यास आहे, त्यांच्या एक लक्षात आलं की भारतातले जे सुपर ब्रेन्स आहे, जे चांगले बुद्धीचे, फक्त ब्राह्मणांविषयी मी बोलत नाही आहे, ते कोणत्याही समाजाचे असतील, इथं जर त्यांना काही ना काही कारणांना आरक्षणामुळं असेल किंवा इतर काही कारणांमुळं असेल, शिक्षणाची संधी नाकारली जाते, नोकरीची संधी नाकारली जाते, प्रमोशनची संधी नाकारली जाते, त्यावेळेस ही लोकं आधीच येणाऱ्या परिस्थितीला घाबरून असेल किंवा काही कारणामुळं असेल जर विदेशात जात असतील, त्यांच्या बुद्धिमत्तेचा फायदा बाहेरच्या देशांना होतो आहे, बाहेरचे देश आपल्यापेक्षा जास्त प्रगती करत आहेत, ही त्यांच्या मनातली सल त्यांनी त्या दिवशी बोलून दाखवलेली होती. त्यामुळे ते फक्त ब्राह्मणांविषयी बोलले ते अशातला भाग नाही आहे. आमची हीच भूमिका आजही कायम आहे की 70 वर्षानंतरही जर आहे ती परिस्थिती तशीच राहिलेली आहे, ज्या कारणामुळे सगळं आरक्षण किंवा जो काय बागलबुवा केलेला होता, तर आता पुनर्विचार त्याचा करण्यात यावा. जर आजही 70 वर्षांनंतर आरक्षणाची गरज वाटते नसून उलटं वाढीव मिळावं यासाठी काहींना अपेक्षित आहे, तर पुनर्विचार त्याचा व्हायला पाहिजे. ही आमची सरळ साधी भूमिका आहे. राहिला मागासवर्गीयाचा, तर मागासवर्गीय एका नावामुळं आपोआपच त्याला एक छोटंसं संकुचित हे येते, स्वरूप येते त्याला, की फक्त मागासवर्गाचा विचार होईल का असं वाटतंय. आता आर्थिक निकषावर ही गोष्टी करण्याची गरज आहे, जे जगात सगळ्या ठिकाणी चाललंय. आमचा सरसकट आरक्षणाला विरोध नाहीये, आर्थिक निकषावर या देशामध्ये विरोध आहे. तुम्ही थांबायला सांगा. या देशामध्ये आरक्षण लागूच होऊ शकत नाही, कारण या देशामध्ये जातीवाद हा जो भेदभाव होतो तो जातीवर होतो. मुळात कसं ना, ज्या वेळेस आरक्षण चालू झालेलं होतं त्यावेळेस मागासलेल्या लोकांसाठी मागासलेल्या लोकांसाठी म्हणून आरक्षण होतं. मागासलेल्या कोण आहेत म्हणून काही जाती या देशामध्ये परिस्थिती काय आहे, सगळ्या जाती आरक्षणात ज्या ज्या जाती आरक्षणात आहेत त्यांची प्रगती झाली का, तर नाही झालेली. आनंद दवे एक सेकंद. आनंद दवे, तुमचा मुद्दा, आनंद दवे तुमचा मुद्दा तुम्ही विस्तारानं मांडलाय. राजरत्न आंबेडकरांना बोलू द्या. काय म्हणणे राजरत्न? फक्त आर्थिक निकषावर या देशामध्ये आरक्षण लागूच होऊ शकत नाही. आरक्षण याची गरज, कारण या देशामध्ये भेदभाव करण्यात येतो आणि हा भेदभाव जातीवर करण्यात येतो. आज या देशामध्ये ब्राह्मण 12,000 रुपये वार्षिक उत्पन्न जरी असलेला ब्राह्मण असेल तरी त्याला अंबान्याला त्याचे पाय पडावे लागतात. का? तर तो जातीने ब्राह्मण आहे. म्हणून या देशामध्ये कोट्याधीश असलेला अंबानी देखील त्या 12,000 वार्षिक उत्पन्न असलेल्या ब्राह्मणाचे पाया पडतो. याचा अर्थ या देशामध्ये जो भेदभाव होतो तो जातीवर आहे. अतिशय त्यामुळे या देशामध्ये हे जाती आधारित असलं पाहिजे. लागू जाऊ नका. आरक्षण जातीवर असावं का कोणत्या निकषावर असावं, आमचं म्हणणं आरक्षण नसावंच.
सगळ्यांना आता फ्री स्टाईल असू द्यावी, प्रत्येकाला त्याच्या मेरिट आरक्षण संपवण्याआधी त्याप्रमाणे त्यांनी या देशामध्ये जाती आधारित आरक्षण आहे. आरक्षण रद्द करण्यासाठी आधी जात नष्ट करा, मग आरक्षण रद्द करा. आम्हाला नको आरक्षण, 100% आधी जात नष्ट करा. सांगा तुमच्या मोदीला 100%. 8 नोव्हेंबर 2016 नरेंद्र मोदी टीव्हीवर येऊन या देशाला कॅशलेसचा नारा देतात. मग तेच नरेंद्र मोदी टीव्हीवर येऊन एक सेकंद आनंद दवे, एक सेकंद राजरत्न बोला. 8 नोव्हेंबर 2016 जर नरेंद्र मोदी टीव्हीवर लाईव्ह येऊन सांगतात की उद्यापासून आम्ही कॅशलेस व्यवस्था करणार आहोत, तर तेच नरेंद्र मोदी टीव्हीवर येऊन कास्टलेसची घोषणा का करत नाहीत? या देशामध्ये तुम्हाला या देशाला कास्टलेस केलं पाहिजे. कॅशलेस करून या देशाची प्रगती होणार नाही. या देशामध्ये 3000 जाती आणि 25,000 पोट जाती आहे, आणि हे राजकारणामध्ये जेव्हा पॉलिटिक्समध्ये मतं मागायला जातात तेव्हा जातीचा मुद्दा करतात, आणि विकासाचा मुद्दा हा केवळ फ्रंटला असतो, केवळ हे जातीवर असतात. आज त्यांचे यूपीचे इलेक्शन्स बघा, ते सरळ म्हणतात आम्हाला दलितांचे आणि मुसलमानांची मतं नकोत. त्यांचा सुब्रमण्यम स्वामीचे तुम्ही स्टेटमेंट्स ऐका. आणि म्हणून या देशामध्ये जाती आधारित आरक्षण हा आमचा एकमेव आमची सेफगार्ड आहे, आमचं सुरक्षा कवच आहे. ते देखील तुम्हाला काढून टाकायचं आहे का? बघा, मी स्वतः माझ्या आयुष्यामध्ये आरक्षणाचा लाभ घेतलेला नाही, परंतु आजही या देशामध्ये अनेक असा वर्ग आहे जो आरक्षणाच्या अभावी या देशामध्ये तो श्वासही घेऊ शकत नाही. आणि म्हणून आरक्षण हे जाती आधारितच राहील. आर्थिक आरक्षण आर्थिक निकषावर करतील तर त्या दिवसापासून या देशामध्ये गृहयुद्ध सुरू होईल. आणि म्हणून जी लोक आर्थिक निकषावर आरक्षण मागू इच्छितात त्यांनी अगोदर त्यांचं, मोहन भागवतने किती या देशामध्ये या देशाला जाती विहीन करायचे प्रयत्न केलेत, किती या देशाला, भारताला त्यांनी या देशाला जाती नष्ट करायचं काम केलंय. जी लोक जातीचं नष्ट करण्याची साधी भूमिका घेत नाहीत ती लोक जातीगत आरक्षण रद्द करायची मागणी कशी करू शकतात? राजरत्न आंबेडकरांचा मुद्दा फारच महत्त्वाचा आहे. राम कदम, मी येतो, आनंद तुमच्याकडे येतो. राम कदम, मला सांगा की मुळामध्ये जाती नष्ट व्हाव्या, जाती अंत व्हावा यासाठी तुम्ही प्रयत्न काहीच करणार नाही, पण सरकारी स्तरावर किंवा संघाची जी भूमिका मांडली जाते, मुक्ता टिळक जे बोलत आहेत त्याच्यामुळे जातींवरचं आरक्षण बंद व्हावं अशा प्रकारची मागणी केली जाते, अशा प्रकारची भूमिका मांडली जाते. राजरत्न आंबेडकर त्याला विरोध करतायत. राम कदम, कसं बघताय? आपण जो आज मराठा आरक्षणाचा विषय घेतला आहे, मराठा आरक्षण मिळालं पाहिजे का, 100% मिळालं पाहिजे, त्या दृष्टिकोनातून या महाराष्ट्राचं देवेंद्र फडणवीस सरकार हे अत्यंत सकारात्मक दृष्टिकोनातून प्रयत्न करते. जात नष्ट झाली पाहिजे का? राम कदम, एकच आहे का, तुमच्याकडे काहीतरी संपर्काची अडचण आहे, मी येतो तुमच्याकडे. संपर्काची अडचण, आवाज येत नाहीये. पण आनंद दवे, मला एक सांगा की मुळामध्ये ज्या प्रकारे आता राजरत्न आंबेडकर मांडतायत तरीही तुम्हाला मुक्ता टिळकांची भूमिका, तुमची भूमिका बरोबर वाटते की आरक्षण नकोच, जातीवर आरक्षण नकोच, आणि आरक्षण नव्हतं म्हणून ब्राह्मण गेले परदेशी? नाही, परत एकदा मी सांगतो तुम्हाला, बेसिकली जात व्यवस्था नष्ट व्हावी ही आमची आधीपासून भूमिका आहे. हॉस्पिटलमध्ये जन्म घेतल्यापासून ते मृत्यूपत्राच्या दाखल्यापर्यंत जात लिहावी लागते. जात कॅन्सलच करा, ॲडमिशन असंच होऊ द्या, कॅटेगरी आणि अभ्यासावर होऊ द्या, नोकऱ्या तशाच लागू द्या, प्रमोशन तसंच होऊ द्या, आमची हीच मागणी आहे. त्यामुळे माझ्या या राजकारणाच्या पाठिंब्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे त्याच्या मागणीला. जात ही नष्ट करावी, 100% नष्ट करावी. आता दुसरा विषय असा मुक्ताताईंचा. बरं, मुक्ताताईंनी, परत एकदा सांगतो, ब्राह्मण हा विषय घेतला नव्हता. मी इथं बेसिकली मुक्ताताईंचा समर्थक म्हणून आलेलो नाहीये, माझी भूमिका, माझा पक्ष वेगळा आहे. पण तरी सुद्धा त्यांनी ओव्हरऑल सांगितलेलं होतं, तसं ते घडायला काही हरकत नाही ना. माझं काय म्हणणं आहे संजयजी, 70 वर्ष आपण एक पद्धत अवलंबली. 70 वर्ष आधी, खरं त्याही आधी 1902 साली शाहू महाराजांना असं वाटलं की काही जमाती, काही समाज मागं आहेत, त्यांना आपण पुढं आणावं. त्यांनी त्यांच्या विभागापुरते एक प्रयत्न करून बघितला. त्यानंतर जवळजवळ 50 वर्षानंतर 1950 साली बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटलं की अरेच्छा, अजूनही या जाती मागेत, अजूनही हे समाज मागेत. त्यासाठी परत त्यांना आपण एकत्र केलं. जवळजवळ 500 जातींना आरक्षणामध्ये आपण घेतलं. 500पेक्षा जास्त जाती आहेत, जास्त समाज आहेत की ज्यांची प्रगती व्हावी, जी गेल्या 100 वर्षापासून खरं तर एकाच व्यासपीठावर सगळे समाज आणि सगळ्या जाती एकाच व्यासपीठावर कधी ना कधी होत्या. पण काही कारणं असतील, 100 वर्ष झाली हा समाज मागे असते. त्यावेळी जेव्हा बाबासाहेबांना वाटलं, त्यांनी 10 वर्षात, त्यांना असं भोळे बाबडे होते, त्यांना असं वाटलं की 10 वर्षामध्ये हा समाज जागेवर येईल. पण दुर्दैवाने नाही झालं. आज 70 वर्षानंतर ही परिस्थिती काय आहे?
तर फक्त मी बौद्ध किंवा दलित यातलेच काही समाज आणि काही जातीच फक्त व्यासपीठावर आहेत. तुम्ही बघा कलेक्टर कोण होते, कमिशनर कोण होते, ठराविक भागातच होते. का पारधी समाजात, मातंग समाजात का अशी परिस्थिती आली की त्यांचे शिक्षण उच्च शिक्षित झाले, चांगल्या नोकऱ्या लागल्या नाही होते तसं? याचा अर्थ काय की त्या आरक्षणामध्ये सुद्धा काही आनंद दवे तुमचा मुद्दा पोहोचलाय. आनंद दवे तुमचा मुद्दा पोहोचलाय. एक सेकंद. आनंद दवे तुमचा मुद्दा पोहोचलाय. जितेंद्र आव्हाड आता माझ्यासोबत आहे. जितेंद्र आव्हाड, आनंद दवे ज्या प्रकारची भूमिका मांडतायत, मुक्ता टिळकांनी जो मुद्दा मांडला, काय म्हणणं आहे? असं आहे की लेट्स गो टू द रूट ऑफ द प्रॉब्लेम. असं आहे की जेव्हा बुद्धाने सांगितलं की समता आणि समानता असावी, त्यावेळी बुद्धाबरोबर फिरत असलेल्या भिक्षुकांना कोणी मारलं? जाती व्यवस्थेला विरोध कोणीच्या बाजूने कोण उभं राहिलं? बसवेश्वराला कोणी मारलं? तुकाराम महाराजाला बुडवून कोणी मारलं? शिवाजी महाराजांचा अर्थ त्यांचा हे का म्हणजे त्यांचं काय म्हणतात त्याला शब्द मला आठवत नाही, हे कोणी नाकारलं? शाहू महाराजांना असा विषय सांगा. राज्याभिषेक कोणी नाकारला? शाहू महाराजांना ओ दवे तुमचा बाप आहे मी सगळ्या विषयामध्ये, मध्ये बोलू नका. नाही माझा नक्की नाही, काही फालतू शब्द वापरू नका, मध्ये बोलू नका, माझ्या अजिबात फालतू शब्द वापरू नका. हे कोण? नाही मध्ये बोलावं लागेल. तुम्ही मध्ये बोलू नका, मग शिवाजी मध्ये बोलू नका, शिवाजी महाराजांनी सगळ्यात मध्ये बोलू नका. ही घाणेरडी सवय शिवाजी महाराज समाजाशी जास्त वाद झालेत. मराठा समाजाने जास्त शिवाजी महाराजांना विरोध केलेला, हे लक्षात घ्या. आमचे वाद आम्ही बघू. काही विषय घेऊ नका चर्चेमध्ये. तुमच्याकडे काय पुरावे आहेत का? काय तुकाराम महाराजांना कोणी मारलं, हे कोणी मारलं? विषयांतर कशाला करताय? आरक्षणाचा विषय, आरक्षणावर बोला. आनंद दवे हा मुद्दा सामाजिक, एक सेकंद, हा मुद्दा सामाजिक आहे. त्यामुळे ते सुरुवातीलाच म्हणाले की जरा मुळापासून बोलणार असतील तर निघून जाईल. जितेंद्र आव्हाड, एक सेकंद. आनंद दवे पूर्ण मुद्दा आहे का? ते असं म्हणतात की जरा मुळाशी जाऊया, त्यामुळे सखोल काही मांडणी करतायत. ऐका तुम्ही शांतपणे. जितेंद्र आव्हाड बोला. सखोल मागणी करताना ते एकाच उगाच जातीयवाद वेगळा करता येते. तुकारामांना कोणी मारलं, बसवेश्वरांना कोणी मारलं, मुद्दे ऐका ना. आनंद दवे, मग आम्ही काय सांगू? आनंद दवे तुमचा आवाज मला बंद करावा लागेल. मध्ये बोला. जितेंद्र आव्हाड बोला. हे सगळं 5000 वर्ष चालू राहिलं. 5000 वर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांना संविधानिक स्वरूप दिलं. 5000 वर्ष मागे राहिलेला समाज 60 वर्षात पुढे जाईल. तो काय आपल्या मागे रॉकेट लावून जाणार आहे काय? ह्या संपूर्ण विषमतेवर आधारलेल्या या समाज व्यवस्थेवरती आरक्षण हा उपाय असं बाबासाहेबांना वाटलं. मूळ विषय काय आहे तर इथली गरिबी, इथली असमानता, इथे असलेलं विषमता, ह्याच्यातनं हे सगळं निर्माण झालं. ह्याची निर्मिती कोणी केली, काय झालं, या इतिहासात जाऊया नको. काय आरक्षण म्हणजे काय करता हो? जरा 2 वर्ष आरक्षण बदलूया ना. मी ज्या समाजाचा आहे, खरं तर मी माझा स्वरूप तुम्हाला स्पष्ट सांगतो. मी वंजारी समाजातला आहे. मी माझ्या आयुष्यात कधी आरक्षण घेतलेलं नाही. माझ्या बापाचा बाप हा बॉम्बे सेंट्रलवर हमाली करायचा. माझा बाप 22 वर्ष रेल्वे स्टेशनवर झोपलाय. माझी आई अशिक्षित होती, भाजी विकायची माझी आजी. हे संघर्ष जे आम्ही आमच्या उघड्या डोळ्याने आमच्या घरात बघितलेत, ते धृतराष्ट्रासारख्या पट्ट्या बांधून फिरण्यासाठी नाही बघितलेत. आणि म्हणून जिथे जिथे शोषण असतं, मग ते मुसलमानांविरुद्ध असेल तर जितेंद्र आव्हाड मुसलमानांसाठी उभा राहतो. जेव्हा ख्रिश्चनांविरुद्ध हल्ला झाला 20 वर्षापूर्वी माझ्या शाळेच्या पादऱ्यावर, मी त्याच्या बाजूने उभा राहिलो. जिथे माझ्या झोपडपट्टीवासियांवर अन्याय झाला तिथे मी उभा राहतो. जिथे जिथे शोषण आहे तिथे जितेंद्र आव्हाड आहे. कसलं आरक्षण घेऊन बसता हो? ज्या समाजाच्या बापजाद्यांनी सगळ्यांच्या गुवाच्या टोपल्या डोक्यावर घेऊन हजारो वर्ष तुमच्या मैला साफ करत होते, त्या गुवाचा वास अजूनही त्याच्या नातवाला येतो आणि त्यामुळे तो चिडतो. आजही मुंबईतल्या, ठाण्यातल्या कुठल्याही झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन बघा कोण कुठे राहतं, त्याची वास्तविकता जाणून घ्या. मी त्या समाजाचा आहे म्हणून बोलत नाही, पण ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एवढा उदो करताना की त्यांनी सांगितलं 10 वर्षच ठेवा, 10 वर्षच ठेवा, 10 वर्षच ठेवा, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या विद्वानाला त्याच्या आयुष्यभर वर्गात बसू दिलं नव्हतं. हे सामाजिक वास्तव कोण लक्षात घेणार? समाज पुढारलेला म्हणजे असतो काय हो समाज?
किती जणांना माहिती ओबीसी मधल्या जाती किती आहेत? मी राजरत्न आंबेडकरांना सांगतो, या देशामध्ये 6,700 जाती आहेत, 6,500 जाती आहेत बीपी मंडेल आयोगानुसार. त्याच्यातल्या 3,700 ओबीसी म्हणून गणल्या गेलेल्या आहेत. कोणामुळे आलं हा ओबीसीचा आयोग? 1950 साली जेव्हा संविधान निर्माण झालं तेव्हा 340च्या कलमान्वये ओबीसीची निर्मिती झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेहरूंचं मंत्रिमंडळ सोडण्याचं एक कारण हे होतं की ओबीसी महामंडळ जी आयोग नेमायला पाहिजे होता तो आयोग त्यांनी नाकारला. नाकारल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की मी समाजाला शब्द दिलेला होता, इथे तुम्ही क्षुद्र आणि अतिक्षुद्रांमध्ये भेदभाव निर्माण केलात. हे सगळं आरक्षण मिळवायला उजाडलं 1990 जेव्हा विश्वनाथ प्रताप सिंगनी मंडळ आयोगाची निर्मिती केली आणि मंडळ आयोगाच्या माध्यमातून ओबीसी पहिल्यांदा सत्तेच्या दरवाजात उभा राहिला. तेली काय हो त्याचा व्यवसाय, तांबोळी काय त्याचा व्यवसाय, धनगर काय त्याचा व्यवसाय. ज्या वंजारी समाजाबद्दल मला एक एवढं मोठं पत्र आलंय की तुमची स्थिती काय. अहो तुम्ही जो गोड ऊस रस पिता आणि त्याच्यातनं साखर खाता ना, ती वंजारी समाजाची मेहरबानी आहे. तो बिचारा 5 महिने आपलं गाव सोडतो, सांगली सातारा कोल्हापूर तुमच्या सगळ्या धनदांडग्यांच्या साखरेच्या त्या ऊसाच्या बागायतीत घुसतो आणि ते आपले ऊस कापत बसतो. त्याच्या पोराबाळांचं काय झालंय कधी विचार केलाय का? 4-2 श्रीमंत कुठेतरी वंजारी मित्र मिळाले की झाला तो श्रीमंत आणि झालं त्याचं सगळी समाज व्यवस्था सुधारली. मेंढपाळ गावोगावी मेंढ्या घेऊन फिरत असतात. काय करतो तो मेंढपाळ? कुठे राहतात त्यांची पोरं? कधी चौकशी केली आहे का? समाज व्यवस्था बघण्यासाठी डोळे उघडे ठेवावे लागतात आणि ते झापड पडलेल्या डोळ्यांनी दिसत नाहीत. ज्या मुक्ताताई टिळक बोलल्या की आरक्षण आरक्षण आरक्षण, काय हो महिलांसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली? माळी होता ना माणूस. आज ज्याची जात ओबीसी मध्ये आहे, कसं स्वागत केलं तुम्ही लोकांनी त्याचं? त्यांनी काय त्याच्या बायकोसाठी शाळा सुरू केली होती? अविवाहित किंवा विवाहित विधवांकडनं होणारा म्हणजे गर्भ राहिल्यानंतर त्या जेव्हा जीव द्यायच्या तेव्हा आपल्या घरात आणून जाती व्यवस्था न बघता त्यांचं बालनपण करणारं कोण होतं? ते स्वतः महात्मा फुले होते ना. हे जाती व्यवस्था, ही जाती व्यवस्था आपण कधी बघणार आहोत की नाही बघणार आहोत? आणि 5,000 वर्षांचा अन्याय 60 वर्षात धुवून निघेल असं तुम्हाला कसं वाटतं? अहो कॅन्सर सारखा आजार 2 गोळ्यांमध्ये टिकणार होत ना. हा तर सामाजिक कॅन्सर होता. आणि त्याच्यामुळे तुम्ही जे करताय आमच्या ओबीसींबद्दलही मला वाईट वाटतं की बाबासाहेबांनी आपलं मंत्रिमंडळ त्या ओबीसींसाठी सोडलं. खरं तर इथल्या महिलांनी आणि इथल्या ओबीसींनी जी प्रगती केली त्याच्यातला सर्वात मोठा वाटा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता. आणि म्हणून माझ्यासारखा संघर्ष ज्याने उघड्या डोळ्यांनी बघितला. मी जातीचं आरक्षण घेतलेलं नाही, माझ्या पोरीनेही जातीचं आरक्षण घेतलेलं नाही, पण मी आरक्षणाचा समर्थनच करतो, आरक्षणाच्या बाजूनेच उभा राहतो. कारण का शेवटी जिथे गरिबी आहे, जिथे शोषण आहे, तिथे तिथे संघर्ष ज्यांनी आपल्या उघड्या डोळ्याने बघितलाय त्यांनी ते उघड्या डोळ्याने बघून त्याच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे. हे बोलणं खूप सोपं आहे हो. आरक्षण काढून टाका, जाती रद्द करून टाका. जाती काय आम्ही आणल्या? तेली, तांबोळी, सुतार, भंडारी हे कोणी आणलो? आम्ही आणलं? आम्हाला माहित तरी होत्या जातीपाती? माझे तर 2 मित्र म्हणजे मी ज्या बाकावर बसायचो त्या बाकावरती आजही माझे मित्र मला आठवतात. एकाचे नाव भावे, एकाचं नाव केनिथ स्टार, एकाचं नाव फारुख. आम्ही 6 मित्र होतो. 10वी पर्यंत जात व्यवस्थाच माहित नव्हते. आणि जाता जाता जाऊन सांगतो जरा दवे ऐका, मी ज्या सोसायटीत राहायचो त्या सोसायटीमध्ये मरेपर्यंत माझ्या आईला सत्यनारायणाच्या पूजेला बोलवलं होतं. हे वास्तव आम्ही समाजापुढे आणत नाही, पण तुम्ही आम्हाला आणायला लावता की आमच्या मनात एवढा राग आणि दाह काय. हे सगळं मिटायला हवं, हे सगळं गायब व्हायला हवं. समाजात समानता असावी ह्यासाठीचं हे भांडण आहे. आणि प्रत्येक नातवाला आपल्या आज्यावर झालेला अन्याय जर आठवला नाही तो तर त्या घरात राहण्याच्या लायकीचाच नाही. जितेंद्र आव्हाड फार महत्वाचं बोललेले आहेत. आनंद दवे काय म्हणणं आहे? मला खरं आता महत्त्वाचं काहीच वाटलं नाही, नवीनही काही वाटलं नाही. याचं कारण सांगतो. जसं जितेंद्रजी म्हणले की 2 पिढ्या आधी आम्ही गरीब होतो वगैरे, जवळजवळ प्रत्येक जण आता सगळ्यांना थोडंसं आर्थिक काही दिसायला लागलं असेल. आमचे पूर्वज, आमचे वडील, आमचे आजोबा फार काही श्रीमंत नव्हते, त्यांनी परवा तेच केलेलं आहे. हे पहिलं. दुसरं जसं जितेंद्रजी म्हटले की 70 वर्षानंतर काही फरक नाही पडला. आम्हाला एक्झॅक्टली हेच म्हणायचं आहे की 70 वर्ष सगळ्या प्रकारांनी देऊन सुद्धा तुमची राजकीय व्यवस्था, तुमचे राजकीय नेते हा एक जात, ही एक समाजाला थोडंसं वर घेऊन जायला अपयशी ठरलेले आहेत. तिचं जाती व्यवस्था नष्ट करायची का? तर 100% नष्ट करायची आहे. आमचं तेच म्हणणं आहे की जातीवर काही मागू नका, जन्मापासून ते मृत्यूपर्यंत जातीचं काही ठेवू नका.
आम्ही ह्याच्याविषयी आजही आम्ही त्याच आणि यामुळे जिथं जिथं आरक्षणाचा विषय निघेल आमचा विरोध असेल, आमचा विरोध त्याला राहीलच. आवटेजी आरक्षण मुद्दा पोहोचला. या देशामध्ये जे पॉलिटिकल आरक्षण मिळत आहे शेड्यूल कास्टला, की माझ्या शाळेमध्ये आरक्षण भावे होता, जोग होता, फारुख होता. जिथं एकच मिनिटं द्या संजयजी, एक मिनिटं द्या मला. जसं जितेंद्र आव्हाडांच्या शाळेमध्ये भावे होता, फारुख होता, म्हणजे एकदम हिंदी पिक्चर सारख्या स्टाईलमध्ये, तसं आमच्या शाळेमध्ये काही मुस्लिम होते, काही दलित होते, काही बीसी होते. आम्ही शाळेत 4थी 5वीला 10वीपर्यंत गोल डबा करून जेवत असताना आम्ही शेजारच्या आडनाव माणसाला आडनाव नाही विचारलं. आमच्या घरच्यांनी नाही सांगितलं माझं उदाहरण तुम्हाला देतो. माझं उदाहरण देतो. जेव्हा ओरल्स मध्ये जातो, जेव्हा मी ओरल्स पर्यंत गेलो त्यावेळेस माझ्या आडनावावरनं मला रिजेक्ट करण्यात येतं. आजही या देशामध्ये आडनावावरनं जात ओळखून त्याच्यावर जाती बहिष्कार करण्यात येतो. आजही या देशामध्ये आडनावावरनं जेव्हा मला तर माझी जात सांगायची गरजच लागत नाही. बघा या देशामध्ये आरक्षणाचा सगळ्यात जास्त फायदा ब्राह्मणांनी घेतलेला आहे. या देशामध्ये ब्राह्मणांनीच आरक्षणाचा फायदा घेतलेला आहे. शेड्यूल कास्टसाठी जे पॉलिटिकल आरक्षण आहे त्या शेड्यूल कास्टच्या सीट्सवरनं किती शेड्यूल कास्टचे खरे रिप्रेझेंटेटिव्ह निवडून आलेले आहेत. हे जे मुक्ता टिळक आहेत हे काय रिपब्लिकन पार्टीचे आहेत? नाही, या ब्राह्मणांच्या एजंट आहेत. आणि याच एजंट्सना या शेड्यूल कास्टच्या सीट्सवरनं निवडलं जातं. हे आरक्षण तुम्ही आम्हाला दिलंय असं सांगता, परंतु तुमचा हा ब्राह्मण त्याच्यावर निवडून येतो आणि तो त्यांचं काम करतो. रोहित वेमुलाची इन्स्टिट्यूशनल मर्डर या देशामध्ये होते. या शेड्यूल कास्टमधून निवडून आलेला एक तरी आमदार किंवा एक तरी खासदार विधान भवनामध्ये संसदेमध्ये आवाज उठवतो का? हे सगळे आमच्या सीट्स या ब्राह्मणांनी या देशामध्ये पळवलेल्या आहेत. म्हणून ही लोक या देशामध्ये आम्हाला जे मिळालेलं आरक्षण आहे तेही त्यांनी नष्ट केलेलं आहे. आज जे मराठ्यांचे मोर्चे तुम्ही आरक्षणासाठी बघता रस्त्यावर 15-15 लाखाचे, हे मोर्चे एकदा तरी या देशामध्ये ब्राह्मणांनी काढावे. अरे कुत्र साधी येणार नाही, इतकी संख्या यांची नाही. जर ब्राह्मणांनी स्वतःच्या नावावर संघटन स्थापन केलं तर या देशामध्ये त्यांचा सरपंच होऊ शकत नाही. इतकी संख्या देखील या लोकांची या देशात नाही. आणि आज त्यांनी हिंदूकरण या लोकांना भारतीयांचं करून स्वतः या देशाचे राष्ट्रपती होतात. हे या देशाचं आरक्षण हे सगळं आमचं नष्ट केलेलं आहे या लोकांनी. हे लोक म्हणतात 10 वर्षाचा तुम्ही मुद्दा काढला, 10 वर्षाचं बाबासाहेब आंबेडकरांनी या पॉलिटिकल आरक्षणाचं हे केलंय आणि हे म्हणतात की 10 वर्षाचं झालं आता तुमचा विचार करायला हवा. नको आम्हाला तुमचं 10 वर्षाचं आरक्षण, आम्हाला आमचं सेपरेट इलेक्टोरेट देता. सेपरेट इलेक्टोरेट देत असाल तर तुम्ही आमचं 10 वर्षाचं आरक्षण बंद करा. तसंही आमचे हे सगळे एजंट्स तुम्ही लोकांनी या शेड्यूल कास्टच्या सीटवर निवडून आणलेले आहेत. मी स्वतः जनरल सीट्सवरनं 3 वेळा इलेक्शन कंटेस्ट केले आहेत या महाराष्ट्रामध्ये. तरी देखील या देशामध्ये आज इतकी मोठ्या प्रमाणात जातीवाद या देशामध्ये आहे की राजरत्न आंबेडकर आज मराठ्यांचा नेता होऊ शकत नाही. राजरत्न आंबेडकर आज मुसलमानांचा नेता होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? कारण तो बौद्धांचा आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबाचा आहे. हा शिक्का त्याला जन्मदातच पडलेला आहे. आजही मी ज्यापर्यंत शाळेमध्ये होतो तोपर्यंत कसली जात नव्हती. आव्हाड साहेबांचं मी स्वागत करीन. त्यांनी खूप मोठा चांगला मुद्दा यांनी ठेवला आणि हे म्हणतात त्यांच्या भाषणात काही नवीन नव्हतं. आज त्यांनी त्यांची खंत, त्यांची जी खंत आहे तीच माझी खंत आहे. आज मी पूर्ण आयुष्य शिक्षण राजरत्न तुमचा मुद्दा पोहोचलाय. राजरत्न तुमचा मुद्दा पोहोचलाय. मुक्ता टिळक जेव्हा म्हणाल्या नाशिकमध्ये हे सगळं, त्या पुण्याच्या महापौर आहेत आणि त्यांचे उपमहापौर हे रिपब्लिकन पक्षाचे आहेत, पण त्यांनी कुठला खुलासा केलाय किंवा काही त्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे हे मला माहिती नाहीये. राम कदम, एकूण ज्या प्रकारची चर्चा सुरू आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आहे जातींसंदर्भातल्या जातीधिष्ठित आरक्षणाचा. काय वाटतं? आभारी आहे आपला. नाही तर माझा तर असा समज झाला होता की आजची चर्चा फक्त मी ऐकायला आलोय, भाग कमी घ्यायचा आहे. 2 या बाबतीमध्ये वेगवेगळे विषय आहेत. पहिला आपण जे वर चालवतात मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकारची काय भूमिका, तर मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून अतिशय पॉझिटिव्ह आणि सकारात्मक प्रयत्न हे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार, आमचं सरकार करतं आहे. हे मी अत्यंत स्पष्टपणे पहिल्यांदाच या ठिकाणी सांगतो. पण आपण जी जातींच्या बाबतीमध्ये चर्चा करतो आहोत तर प्रत्येकाला मनापासून वाटतं की ही जातीय व्यवस्था जी आहे
ही व्यवस्था कुठेतरी संपली पाहिजे, हे खरं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आरक्षण तर दिलं गेलंच पाहिजे, आरक्षणाला ना नाही, पण आरक्षण देत असताना जे आर्थिक बाबतीमध्ये इतरही काही विद्यार्थी असतील त्यांनाही सवलत मिळाली पाहिजे. म्हणून या आमच्या भाजपच्या सरकारनं, आमच्या देवेंद्र फडणवीस सरकारनं यावर्षीपासून आपण ती स्कीम देखील सुरू केली की ज्यांना आरक्षणाचा फायदा मिळत नाही अशा देखील विद्यार्थ्यांना शिक्षणाची चांगली संधी मिळाली पाहिजे. अशा दृष्टिकोनातून सरकारनं निर्माण करून ठेवलेला आहे. नवीन स्कीम नाही, भाजपने या देशामध्ये भारत का भावी संविधान निर्माण करून ठेवलेला आहे. आव्हाड साहेब बोला बोला, राम कदम बोला. तुमची जेव्हा वेळ येईल तेव्हा आपण बोला. मध्ये मध्ये मी बोलत नाहीये राम कदम. बोलणार असाल तर अर्थ नाही. राजरत्न आंबेडकर बोलले, आपली तुम्ही वेळ बोला असेल- राम. अहो राम कदम, नाही आवाज नाही राजरत्न आंबेडकर मध्ये मी बोललो बोलले. नाहीये मध्ये. मी एक त्यांच्यासाठी सेकंद, राम बोलतोय. कदम बोला. आणि तुम्ही आव्हाड साहेब मी तुम्हाला नाही म्हणालो, मी राजरत्न आंबेडकरांनाच म्हणालो. मुळामध्ये आव्हाड साहेब जे म्हणाले त्या मताशी मी सहमत आहे की मग ठीक आहे. तुम्ही आव्हाड साहेब म्हणाले म्हणून मी बोललो. एका विशिष्ट समाजावर ज्या पद्धतीनं अन्याय झालेला आहे नाही मी तुमचा उल्लेख दाखला देत होतो. आव्हाडसाहेब जे म्हणाले की वर्षानुवर्ष एका विशिष्ट समाजाला ज्या पद्धतीनं अन्यायाला सामोरं जावं लागलंय, तर त्या दृष्टिकोनातून आपण ते समजून घेण्याची आवश्यकता आहे. त्या समाजाला वर आणून एका विशिष्ट जागेवर त्याला आणून ठेवण्याची आवश्यकता आहे. आणि त्या दृष्टिकोनातून ही आरक्षणाची व्यवस्था आहे आणि त्याच्याकडे आपल्याला सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावं लागेल. राहिला प्रश्न की ठीक आहे, आता आनंद देवळे जे म्हणतायत त्या मताशी आर्थिक निकष तर भाजपच्या सरकारनं सुरू केलेलंच आहे. शिक्षणामध्ये सगळ्याच समाजातल्या लोकांना चांगली संधी मिळावी म्हणून. आणि मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये आवटेसाहेब तुम्हाला माहित आहे की जरी करता न्यायालयाची त्याच्यावर स्थगिती असली तरी सुद्धा आमच्या सरकारनं न्यायालयाकडे ते 16% आरक्षणाच्या जागा आहेत त्या भरण्यासाठी आम्ही परवानगी मागितली. हे एक जरी उदाहरण आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठा समाजापर्यंत पोहोचलं तर एका उदाहरणावरून कळेल की भाजपचं सरकार मराठ्यांना आरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत सकारात्मक पाऊल उचलतंय. म्हणजे माननीय मुख्यमंत्री स्वतः मराठ्यांच्या मोर्चांना सामोरे गेले, शिष्टमंडळांना भेटले, अतिशय जाणीवपूर्वक 2700 पानांचं प्रतिज्ञापत्र न्यायालयापुढे सादर केलं आणि अगदी शिवकालीन संदर्भ, पुरावे आणि ते न्यायालयाच्या भाषेमध्ये पुन्हा ते ज्याला आपण भाषांतर करून ते न्यायालयाच्या भाषेमध्ये न्यायालयामध्ये सादर केले. का तर ते न्यायालयात टिकावं म्हणून. त्याच्यामुळे भाजपच्या सरकारची, देवेंद्र फडणवीस सरकारची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. राम कदम तुमचा मुद्दा पोहोचला. राम कदम तुमचा मुद्दा पोहोचला. दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतो राम कदम मुद्दा पोहोचला. पण मराठा समाज नाही, 2 मिनिटं मला निघायचं, मराठा आवटेची मला थोडंसं समाजाला बोलू द्या. आरक्षण मिळत असताना हेही खरं आहे की समाजातली आरक्षण हा भाग वगळता समाजातली जाती व्यवस्था जी आहे की ज्याच्यामुळे हा वेगळा मी वेगळा ही जी भावना असते कार्यकर्ता, मला असं वाटतं ती देखील भविष्य काळामध्ये कुठेतरी कशा पद्धतीनं संपेल याचा एक सार्वजनिक प्रयत्न आवश्यक आहे. जितेंद्र आव्हाड, मला एक समजत नाही, राम कदमांना तुमची भूमिका पटलेली आहे, आनंद दवेंची भूमिका पटलेली आहे, मुक्ता टिळकांची भूमिका पटलेली आहे आणि मराठा आरक्षणाची भूमिका पटलेली आहे आणि तरी त्यांची भूमिका सुस्पष्ट आहे. म्हणजे काय मला कळलेलं नाही. नाही ते मलाही कळलं नाही, मला त्याच्यावर काही उत्तर द्यायचं नाही. प्रश्न असा आहे की जेव्हा मी शिवाजी महाराजांबद्दल बोललो तेव्हा लगेच कोणीतरी उत्तर दिलं. मी तुकारामाबद्दल बोललो की लगेच कोणीतरी उत्तर दिलं. असं की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक इच्छासाठी होऊ शकला नाही की ते क्षत्रिय नाहीत असं मांडण्यात आलं. जातीव्यवस्था कुठे सुरू होते? जातीव्यवस्था इथनं सुरू होते की ज्यांच्या हातात मंत्राग्नी आणि ते सगळं काय होतं ते होतं त्यांनी नाकारला म्हणून राज्याभिषेक होऊ शकला नाही. अगेर गागा भट्टाला पैसे देऊन आणावे लागले आणि राज्याभिषेक झाला. तुमच्यासाठी आम्हाला मंत्र म्हणता येणार नाही म्हणून पुराणोक्त आणि वेदोक्त प्रकरण झालं. शाळेचे दरवाजे कर्मवीर भाऊराव पाटील जोपर्यंत जन्माला येत नव्हते आणि गावोगावी 1-1 रुपया घेऊन फिरत नव्हते की मला 1 रुपया द्या, मला शाळा सुरू करायची आहे, किंवा महात्मा फुलेंनी एका विद्येने तुमचे काय काय नुकसान झालं हे सांगितल्यानंतर कुठेतरी या बहुजन समाजाचे डोळे उघडले. सगळ्या इन्स्टिट्यूशन्स कोणाच्या हातात होतं? एज्युकेशन इन्स्टिट्यूट. जोपर्यंत तुमचं शिक्षण होत नाही तुम्हाला काय समजणार आहे? तुम्ही वाचू तरी शकता काय? आणि म्हणून या समाजाला या सगळ्या व्यवस्थेतनं लांब ठेवलं गेलं. हे फक्त एका दलित समाज म्हणजे एका महार समाजालाच लांब ठेवलं गेलं का? इथल्या महाराची काय परिस्थिती होती, इथली मांगाची काय परिस्थिती होती, इथल्या चांबाराची काय परिस्थिती होती,
काय परिस्थिती होती इथल्या मांगाची? तो कोकणातला भंडारी समाज काय करायचा होता? तो भंडारी समाज. ह्या सगळ्या सामाजिक परिस्थितीचं भान ठेवून आपल्याला आरक्षणाबद्दल बोलावं लागेल. आम्ही खूप गरीब होतो, मी माझ्या गरिबीची कधी दाखले द्यायला इथे आलेलो नाही, पण हे सामाजिक वास्तव होतं की घरात शेती नसलेला माझा आजोबा हे गाव सोडून बॉम्बे सेंट्रलला हमाली करायला आला, आणि त्या संघर्षाचं जीवन मी जेव्हा उड्याडाने बघतो तेव्हा कुठल्याही माणसावर परत असं जीवन येऊ नये त्याच्यासाठी ही लढाई असते. ही कुठल्या एका समाजासाठी मी लढत नाहीये. मी डॉक्टर आंबेडकरांजी विषयी जेव्हा बोलतो तेव्हा आत्मीयतेने कळकळीने बोलतो की तो माणूस होता म्हणून माणूस म्हणून जगता तरी येते सामाजिक व्यवस्थेमध्ये. अहो ते महात्मा फुले होते म्हणून या मुक्ताताई टिळक शिकू तरी शकल्या, नाही तर खरंच सांगावं ब्राह्मण बायकांचे काय अवस्था होती हो. कसं डोक्यावरनं पदर घ्यावा लागायचा, कसं बालविवाह व्हायचा, विधवा झाल्यानंतर त्यांना कसं घरात ठेवलं जायचं, ह्याचं वास्तव आणि भान कधीतरी बाहेर करा आणि कधीतरी म्हणा की होय तो महात्मा फुले होता म्हणून आम्ही इथपर्यंत आलो म्हणून. महात्मा फुले हा समस्त महिला वर्गाचा बाप आहे. ही शिक्षणाची जी कवाडं उघडली ना आणि बायकांना बाहेर जाता आलं त्याचं कारण फक्त महात्मा ज्योतिबा फुले. आणि म्हणून माझं नेहमीच सांगणं असतं कोणावर झालं तुम्ही सुधारलात मी सुधारलो हा सुधारला तो सुधारला नाही. 5000 वर्षाचे डाग तुम्हाला 60 वर्षात धुतले जातील का? विमान आणला काय तुम्ही? कुठला नवीन साबण सोडून आणला काय की एक सगळे डाग एका मिनिटात घालवून टाकू? काय हो तुमच्या सोसायटीमध्ये अजून सोसायटीचे कचरा साफ करायला येणारे लोक कुठल्या कम्युनिटीचे आहेत? आजही तुमच्या संडासाच्या टाक्या भरल्यानंतर ते मशीन घालणारे कुठल्या समाजाचे आहेत? आजही तुमचे नाले भरतात, जरा नाल्याच्या बाजूला जाऊन उभे राहा आणि ज्या नाल्यामध्ये जेसीबी उतरू शकत नाही त्या नाल्यामध्ये ते उतरणारी पोरं कशी दारू पितात त्याच्यात उतरतात आणि त्यांच्या टोपल्या जेव्हा त्यांच्या डोक्यावर येतात त्याच्यातनं गळणारं पाणी. कधी वास्तविक अनुभव घेऊन बघा ना, उतरून दाखवा ना नाल्यामध्ये. अहो बोलणं फार सोपं आहे हो, जरा डोळे उघडे ठेवा आणि मग हे सगळं बोलायला शिका. आपण झापडं लावतो. मला विचारायचं मुक्ताताईंना आरक्षण म्हणे काय असतं? पहिलीत आरक्षण असतं, 10वीत आरक्षण असतं. तुम्ही IIM करणार, IIT करणार, MBBS करणार, MS करणार, सगळं शिक्षण भारतात घेणार, भारताच्या टॅक्स मधनं उभा राहणाऱ्या पैशाचा फायदा घेणार आणि मग आरक्षणाचा दाखला देऊन अमेरिकेत जाणार का? खासगी नोकऱ्यांमध्ये नाहीयेत कोणी? जितेंद्र आव्हाड तुमचा मुद्दा पोहोचला. जितेंद्र आव्हाड तुमचा मुद्दा पोहोचला. आनंद दवे या मुद्द्यांचं काय उत्तर आहे? खरं मी मगाशी आव्हाड साहेबांशी हेच सांगत होतो की आजही जे आव्हाड साहेबांनी उदाहरण दिलं की झाडूवाल्या बायका कोण आहेत किंवा ते ड्रेनेजमध्ये कोण उतरतं, आमचं तेच म्हणणं आहे की पिढ्यानपिढ्या अजूनही हे त्यांना का करावं लागतं याचा अर्थच कुठेतरी सिस्टम फेल झाली आहे. तुम्ही थांबा तुम्ही उगाच उतरू का काय? तुम्ही उतरताय का काय? तुम्ही उतरताय का? कोण नातेवाईक उतरलेत? आमचं तेच म्हणणं सिस्टीम 5000 वर्ष सिस्टीम वरती जितेंद्र आव्हाड एक सेकंद. काय कारण नसतं ना. आनंद दवे तुम्ही बोला. त्यातला मुद्दा असा आनंद दवे टाकीत मी उतरणार असं दवे जाहीर करा. थांबा जितेंद्रजी थांबा. आनंद दवे एक लक्षात घ्या, जर तुम्हाला हे माहिती आहे की काही लोकांना केवळ जाती आनंद दवे सांगा ना मी उतरणार, माझ्या घराची नाले मी साफ करणार. सांगा कशाला लागतात तुम्हाला भाड्याची माणसं? बोला तुम्ही. आनंद दवे एक लक्षात घ्या. जितेंद्र आव्हाड एक सेकंद. आनंद दवे आपल्या घराचं साफ करून होत नाही. आनंद दवे कळलं पाहिजे ती व्यवस्था कशी आहे, सिस्टम काय आहे. 70 वर्षात कोणतीच सिस्टम कळलेली नाहीये. मारलं म्हणायचं शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आनंद दवे मुद्दा असा जितेंद्र आव्हाडांचा जो मुद्दा आहे तो मुद्दा असा आहे की मुळामध्ये जर जातीवर आधारित हे सगळं होतंय, शोषण हे माहिती आहे, तर मग जातीवरच्या आरक्षणाला विरोध का? आणि या आरक्षणाबद्दल तुम्ही ज्या प्रकारची भूमिका वापरताय, ज्या प्रकारे बोलता आहात की आरक्षण नव्हतं म्हणून ब्राह्मण गेले परदेशी, हे आरक्षण तुम्हाला का खुपतंय जर हे एवढं आवश्यक आहे? हा मुद्दा आहे.
मी तुम्हाला राजरत्न मी तुमच्याकडे येतो. आनंद संजयजी, राजरत्न मी तुमच्याकडे येतो. आनंद दवेंना बोलू. नाही मुळात अजूनही तुमच्या सगळ्यांची गफलत होती. आमचा आरक्षणाला बेसिकली विरोध नाहीये. आरक्षण जर असावं तर ते जातीवर नसावं, कारण आता झालंय ना, तेच चाललंय ना, जातीवर नसावं काय. राजरत्न आंबेडकर काय म्हणणं आहे? आनंद तुमचा मुद्दा पोहोचलाय. आनंद एक सेकंद, राजरत्न बोला. राजरत्न आनंदजी आता मला थोडंसं बोलू द्या. बघा, आज आपला विषय आरक्षणावर आहे. आरक्षण त्याच वेळी साबूत राहील ज्या दिवस या देशामध्ये आपलं संविधान साबूत राहील. बघा, आज राम कदमजींनी जितेंद्र आव्हाडांचं स्वागत केलं, आनंद दवेंचं स्वागत केलं, सगळ्यांचं स्वागत केलं. ते कुणालाच विरोध करत नाहीये, कारण त्यांची पार्टी आज या देशामध्ये कुणाचाही विरोध न करता त्यांचा अजेंडा लागू करते आहे. या देशामध्ये बीजेपी RSS लोकांना देशभक्तीचे जर सर्टिफिकेट वाटते, तर या देशामध्ये देशद्रोही एकांना ठरवते. तर या देशामध्ये RSSने भारत का भावी संविधान त्यांच्या वेबसाईटवर टाकून ठेवलेलं आहे आणि रोज त्याच्यावर रिव्ह्यूज मागितल्या जात आहेत. देशामध्ये एक संविधान लागू असताना सायमल्टेनियसली एक नवीन संविधान निर्माण करायचा आणि त्याच्यावर जनतेचे रिव्ह्यूज मागवायचे. हा देशद्रोह नाही आहे का? हा बीजेपी आणि RSSचा देशद्रोह नाही आहे का? या लोकांना कोण देशद्रोहाचं सर्टिफिकेट देणार आहे? म्हणून आरक्षण जर तुम्हा लोकांना वाचवायचं असेल तर आधी संविधान वाचवावं लागेल. मराठ्यांना, ओबीसींना जर या देशामध्ये आरक्षण हवं असेल, शेड्यूल कास्टला, शेड्यूल ट्राईबला, तर आधी संविधानाच्या बचावासाठी तुम्हाला बाहेर पडावं लागेल. आज आव्हाडजींना मी सांगू इच्छितो, ते खूप मोठे विचारवंत, आम्ही त्यांच्याकडे आशेने बघतो की तुम्ही मोठ्या प्रमाणात तुम्ही यांना बघा. समर्थभारत.com ही बीजेपी RSSची वेबसाईट आहे. त्याच्यावर यांनी गव्हर्नन्स कॉलम मध्ये भारत का भावी संविधान लिहून ठेवलेलं आहे. मुव्हिंग टुवर्ड्स एंड ऑफ डेमोक्रेसी नावाचे लेख लिहून ठेवलेले आहेत. राजरत्न मुद्दा पोहोचला. राम कदमांना काहीतरी बोलायचं. संजय हा राम कदम बोला. संजय जितेंद्र आव्हाड 2 मिनिट थांबा फक्त. जितेंद्र आव्हाड 2 मिनिट थांबा फक्त. राम कदम बोला. संजय एकच मिनिट. राम मला निघायचं. राम कदम मला निघायचं. 2 मिनिटं दे फक्त. जितेंद्र आव्हाड ठीक आहे, मला निघायचंय. बरं, बोला काय तुम्हाला बोलायचं आहे? प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीने हे सगळं घेतलं जातं ते फार वैयक्तिक आणि इंडिव्हिज्युअल घेतलं जातं. मी जसं सुरुवातीला सांगितलं की मी जरी आरक्षणाच्या बाजूने असलो किंवा ज्या पद्धतीने मी बोलतो ते माझी जात बोलत नाही, माझ्या उड्या डोळ्याने मी जे जग बघतो ते बोलतं. लोक हे फक्त पर्सनली घेतात. कोणीही भारतामध्ये ब्राह्मणांविरुद्ध नाही आहे, हे लक्षात घ्या. इथल्या ब्राह्मण्यवादाविरुद्ध आहे. असं कोणीही म्हणत नाही की इथला प्रत्येक ब्राह्मण हा ऑर्थोडॉक्स आहे. इथे खूप मोठे मोठे ब्राह्मण विचारवंत होऊन गेले जे खूप पुरोगामी होते. नाग गोरे, SM जोशी, प्राचार्य भिडे, असे अनेक नावं घेता येतील. सगो बर्वे, अनेक, काकासाहेब गाडगीळ. पण ब्राह्मण्यवाद जो आहे त्याच्या विरोधात लोक होते. कारण का सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की ह्याच्या निर्मितीने जी अधोगती झाली ती अधोगती असं आहे की आजही ट्रम्पच्या काळामध्ये अमेरिकेमध्ये वर्णवर्चस्ववाद येतोय ना, वरती चाललाय वर्णवर्चस्ववाद. एकीकडे जग सुधारत असताना अमेरिकेची परिस्थिती बघा आता काय आहे ती. तसंच भारतामध्ये आहे की एकीकडे शिक्षण घेत असताना त्या पद्धतीने जाती बळकट होत आहेत. हे भारतासाठी पण चांगलं नाही. पण ज्या पद्धतीने ऑर्गनाइज्ड तुम्ही आक्रमण करतात त्याच्यामुळे ह्या जाती अजून घट्ट होतील. आता जे तुम्ही काम करताय की ओबीसींना कशाला हवं आहे आरक्षण? ओबीसींना ह्यासाठी आरक्षण हवं आहे की ओबीसी चातुर्वर्ण्यामध्ये क्षुद्रामध्ये होता आणि क्षुद्रांमध्ये सुद्धा चातुर्वर्ण्य होता. एक क्षुद्र आणि एक अतिक्षुद्र. आता ओबीसीना वाटतं की वा सगळंच आता आपण बाहेर पडलो. पण ते ज्योतिबा फुलेंवरती काय झालं, इतरांवरती काय झालं, हा सगळा इतिहास विसरून एका नवीन पहाटेकडे वाट बघतायत की पहाटेंचा भ्रमनिरास करणारी आहे. जर हे सगळे एकत्र नाही आले तर आज ना उद्या ह्यांच्या खाली असलेलं पांघरून काढून घेतलं जाईल. आणि परत एकदा शिक्षण, टार्गेट शिक्षण एक लक्षात घ्या. तुम्ही ज्या दिवशी सुशिक्षित व्हाल त्या दिवशी समाजात 2 हात करू शकाल. तुमचा अशिक्षितपणा तुम्हाला घेऊन डुबेल. आणि म्हणून इथला धनगर असो, इथला वंजारी असो, इथला माळी असो, इथला साळी असो, इथला कोळी असो, इथला तांबोळी असो, जो लोकसंख्येने 52% आहे. BP मंडल यांनी जाहीर केलेल्या लोकसंख्येच्या निकषांवर गेलो तर इथला ओबीसी भारतामध्ये 52% 52% तो आणि 20% SC आणि ST धरले तर 72% लोकसंख्या असलेल्या देशात
जितनी जिसकी जिम्मेदारी उसकी इतनी हिस्सेदारी. चला होऊन जाऊ द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. जितेंद्र आव्हाडांचा मुद्दा पोहोचलाय. राम कदमांना मगाशी काहीतरी बोलायचं होतं. राम कदम, काय मुद्दा आहे? मगाशी राजरत्नजी जे बोलत होते, फक्त या टीव्हीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या लोकांपर्यंत काही गैरसमज होऊ नये म्हणून स्पष्ट करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं पवित्र संविधान याचा आपण सर्वजण मान राखतो. ते जे काही बोलतायत त्यात काही तथ्य नाही. राहिला प्रश्न एवढाच आहे की संविधानाचा सगळेजण मान राखतायत. संघ आमचा परिवार आहे, संघ परिवार देखील राखतो आहे, पक्ष देखील राखतो आहे. हा आजचा जो विषय या अर्थानं आहे की बाबा आपण मराठा आरक्षणावर दाखवलं पण त्याच्यावर आपली चर्चाच झाली नाही की आरक्षणाच्या बाबतीमध्ये पक्षाची भूमिका, सरकारची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे की जे आरक्षण ज्यांना आहे ते मिळणारच आहे, ज्यांना नाही त्यांनाही कशा पद्धतीने देता येईल ह्या दृष्टिकोनातून सरकार प्रयत्न करत आहे. तर त्याच्यामुळे केवळ एक जे सरकार चांगलं करतंय त्याही सरकारकडे की विकासाचा यांचा मुद्दा बाजूला आहे वगैरे असं काही तुम्हाला म्हणता येणार नाही. विकासाच्या मुद्द्याच्या बाबतीमध्ये भारताचं कौतुक परदेशातले लोक करायला लागले आणि महाराष्ट्राचं कौतुक इतर राज्यातले लोक महाराष्ट्रात येत आहेत आणि महाराष्ट्रातले विकासाचे मॉडेल त्यांच्या राज्यात कसे कॉपी करता येतील, त्यांच्या राज्यात कसे राबवता येतील हा प्रयत्न करतायत. तर हे देवेंद्र फडणवीस सरकारचं विकासाचं यश आहे. तर त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना विकास करायचा आहे आणि जे आर्थिक निकषाच्या बाबतीमध्ये सरकारनं जे नवीन धोरण सुरू केलंय की प्रत्येकाला शिक्षणामध्ये संधी मिळावी, हा एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनातला की प्रत्येक जण चांगला शिकला पाहिजे हे बाबासाहेबांना डोळ्यासमोर ठेवून या सरकारनं सुरू केलंय. तर त्याच्यामुळे जे सरकार चांगलं काम करते त्या चांगल्या कामाकडे आपण चांगल्या दृष्टिकोनातून राजरत्न आंबेडकरजी, आपलं आडनाव इतकं पवित्र आडनाव आहे, चांगल्याला चांगलं म्हणणारं आडनाव आहे, आपण त्या दृष्टिकोनातून पाहावं एवढीच विनंती. ही सगळी चर्चा अतिशय महत्त्वाची आहे. मला पुढच्या भागामध्ये ही चर्चा करायची ज्यामध्ये श्रावण देवरे पण असणार आहेत, ॲडव्होकेट प्रियांका पाटील राणे पण असणार आहेत. या सगळ्यांसोबत ही चर्चा करायची. तुम्ही कुठंच जाऊ नका. आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आरक्षणाचं काय करायचं अशी चर्चा सुरू आहे आणि ब्रेकवर जाण्यापूर्वी प्रामुख्याने मुक्ता टिळकांचं विधान, ज्याप्रमाणे ते असं म्हणाल्या की आरक्षण नसल्यामुळे ब्राह्मणांना परदेशी जावं लागलं. त्यामुळे खरंच आरक्षण नाही ब्राह्मणांना म्हणजे काय आणि आरक्षण आहे ज्यांना त्यांच्याबद्दलची भूमिका काय, आर्थिक निकषांवर आरक्षण असलं पाहिजे अशा प्रकारची जेव्हा भूमिका पुढे येते किंवा नवा जो आयोग आहे त्याच्यामध्ये राष्ट्रीय मागासवर्ग आयोग असं म्हणण्याऐवजी त्याला शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग आयोग असं म्हणणं जे आहे त्यामध्ये तर आर्थिकचा पण मुद्दा खरं म्हणजे नाही आहे. या सगळ्यांचा विचार केला तर एक लक्षात असं येत आहे की जातींच्या आरक्षणाला विरोध केला जातो आहे आणि असं म्हटलं जातं आहे की ते आर्थिक निकषांवर असलं पाहिजे, सामाजिक निकषांवर असलं पाहिजे. पण मुळामध्ये जेव्हा आपण असं म्हणतो की मागासलेपण, तेव्हा मागासलेपणाचा निकषच जर जातीय असेल तर मग जातीय आरक्षण का नको हा पण मुद्दा फार महत्त्वाचा आहे. कारण मागासलेपण हे काही केवळ धार्मिक असतं, जातीय असतं, सामाजिक असतं, आर्थिक असतं असं नाही. ते जर जातीय असेल तर मग जातीय निकषांवर जर मागासलेपण असेल तर आरक्षण पण जातीय निकषांवर असलं पाहिजे असं म्हटलं तर ते खुपतं का हा पण एक मुद्दा आहे. जितेंद्र आव्हाड ब्रेकच्या पूर्वी काही मांडणी करत होते आणि त्याचवेळी राम कदमांनी जो मुद्दा मांडला की सरकार, भाजप सरकार, मग ते केंद्रातलं असेल किंवा राज्यातलं असेल, एकूण आरक्षणाबद्दलची त्यांची भूमिका काय आहे याच्या अनुषंगानं राम कदम काही मांडणी करत होते. श्रावण देवरे आत्ता माझ्यासोबत आहेत. श्रावण देवरे हे ओबीसी संघटनेचे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, अभ्यासक, विचारवंत आहेत आणि नुकतंच त्यांचं एक नवं पुस्तक आलेलं आहे. मराठा मोर्चे, प्रतिमोर्चे, जाती अंत या अनुषंगानं टिप्पणी करणारं एक उत्तम पुस्तक श्रावण देवरेंनी लिहिलेलं आहे. आणि आज दुपारी त्यांनी ते मला पाठवलं, माझ्याकडे ते आलं, ते मी वाचत होतो आणि नेमका विषय हाच होता. श्रावण देवरेंना मी असं म्हटलं की 2 मिनिटांसाठी का असेना पण तुमची मांडणी मला महत्त्वाची आहे. श्रावण देवरे आता आपल्यासोबत आहेत. श्रावण देवरे, एकूण या सगळ्या चर्चेकडे तुम्ही कसं बघताय? मुळामध्ये आरक्षण, जातीवरचं आरक्षण बरोबर आहे का? क्रमांक 1 आणि क्रमांक 2, मग मराठ्यांनी जर आरक्षणाची मागणी केली त्यामध्ये गैर काय? आणि क्रमांक 3, राम कदम जे म्हणत आहेत त्याप्रमाणे भाजप सरकारची भूमिका खरोखरच तशी आहे का? काय म्हणणं आहे?
मी जवळजवळ 50 मिनिटापासून सगळ्यांचं ऐकतो आहे. मध्ये कोणालाही मी टोकलं नाही. आता मी शेवटचे 5 मिनिटं राहिलेले आहेत आणि त्या शेवटच्या 5 मिनिटात काय जे बोलेल मी, तर कृपया मध्ये कोणी टोकू नये अशी माझी विनंती राहील. संजय आवटे साहेबांनी जे 3 महत्त्वाचे मुद्दे आज चर्चेला घेतलेत, खरं म्हणजे हे 3 महत्त्वपूर्ण मुद्दे, यावर मी एकूण 2 पुस्तकं लिहिली आहेत. म्हणजे तशी अनेक पुस्तकं आहेत, पण मराठा आरक्षण आणि हे बाकीचे जे मुद्दे आहेत त्याच्यावर मी 2008 साली मराठा समाजाचे ओबीसीकरण आणि जातीयंताचा प्रश्न याच्यावर एक पुस्तक 2008 साली सुगावा प्रकाशनाने प्रकाशित केलं होतं. आणि 11 एप्रिलला म्हणजे आता 20 दिवसापूर्वी हे महाराष्ट्रामध्ये जे मराठा मोर्चे, ओबीसी मोर्चे, बहुजन मोर्चे निघाले त्याच्यावर विश्लेषण करणारं हे पुस्तक आहे. अनेक सामाजिक विचारवंतांचे लेख त्याच्यामध्ये आहेत, माझेही लेख त्याच्यामध्ये आहेत. तर हेही पुस्तक आज मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यकर्ते वाचत आहेत. तर या 2 पुस्तकांमध्ये हे सगळे प्रश्न मी चर्चेला घेतलेले आहेत. आता संजयजींनी मला जे सांगितलेत महत्त्वाचे प्रश्न की जातीच्या आरक्षणाचा, मगाशी दवे साहेब जे म्हणाले फार महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की जातीच्या आधारावरचं सर्व आरक्षण नष्ट करावं. त्यांनी वापरलेला शब्द फार महत्त्वाचा आहे, सर्व. जातीच्या आधारावरचं सर्व आरक्षण. मला खूप आनंद झाला. आनंद याच्यासाठी झाला की जातीच्या आधारावरचे जे आरक्षण आहे, म्हणजे मंदिरातले पुजारी 100% ब्राह्मण असतात, ते 100% आरक्षण जे आहे ते एकदम नष्ट करून टाकावं. म्हणजे कुठलाही ब्राह्मण माणसाने मंदिरात पुजारी म्हणून राहू नये, म्हणजे जातीवरचं आरक्षण रद्द होईल. नंतर मगाशी हे बघा, मी सांगितलं मध्ये बोलू नका, मी तुमच्या 50 मिनिटापासून ऐकतो आहे. मला शेवटचे 5 मिनिटं मिळाले आहेत, मला माझी भूमिका मांडू द्या. नंतर मगाशी जितेंद्र आव्हाड साहेब जे म्हणाले की गेल्या 5000 वर्षापासून, म्हणजे मध्ये जर थोडासा बुद्ध धम्मक्रांतीचा जर काळ वगळला तर गेल्या 5000 वर्षापासून आमचे आजोबा पंजोबा, खापर पंजोबा हे सगळे डोक्यावरून मैला वाहत आहेत, गटारीमध्ये उतरत आहेत. यांना उत्तर देताना, म्हणजे आव्हाड साहेबांना उत्तर देताना दवे साहेब काय म्हणाले की 200-400 वर्षापूर्वी सगळ्यांचेच आजोबा पंजोबांची सारखी परिस्थिती होती. दवे साहेबांना मला असा प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या कोणत्या पिढीमध्ये, गेल्या 5000 वर्षामध्ये तुमच्या कोणत्या पिढीमध्ये कोणत्या खापर पंजोबाने गटारात उतरून घाण साफ केली किंवा डोक्यावर मैला घेऊन तो वाहिलेला आहे, हे त्यांनी आम्हाला सांगावं. 5000 वर्षापूर्वीपासून तुम्ही आहे त्याच चांगल्या परिस्थितीमध्ये आहेत. तुम्हाला प्रतिष्ठा आहे, मान आहे, सन्मान आहे, राज्यसत्ता आहे, सगळ्या प्रकारची सत्ता आहे. पण आव्हाड साहेबांनी जो प्रश्न विचारला की आमचे बाप खापर पंजोबा हे वाईट अवस्थेमध्ये होते आणि आजही आमच्या पोरांना तुम्ही गटारीत उतरायला लावतायत, तर हा महत्त्वाचा मुद्दा आहे. नंतर तिसरा मुद्दा जो तुम्ही सांगितला मराठा आरक्षणाच्या संदर्भातला, की मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आता गेल्या 6-7 महिन्यापासून, 7-8 महिन्यापासून जो काही उचलून धरण्यात येतो आहे आणि त्याच्या आधारावर जे काही मोठमोठे मोर्चे काढण्यात येत आहेत, त्यांना पुन्हा विरोध करण्यासाठी दुसरे मोर्चे निघालेत आणि आता एकदम ते सगळं बंद पडलेलं आहे. फडणवीस सरकारनं सुद्धा असं स्पष्ट भूमिका घेऊन त्याच्यावर काही करावं असं वाटत नाही. याचं कारण असं की हे सगळे जे मोर्चे वगैरे निघाले, जे वातावरण तापवलं, हे सगळं राजकीय उद्देशाने होतं. त्यांचा राजकीय उद्देश सफल झाला, निवडणुका जिंकल्यात, मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना मतदान झालं, कारण ध्रुवीकरण झालं होतं पूर्ण महाराष्ट्रामध्ये. मराठा विरुद्ध बाकी SC ST OBC सर्व, त्याचा फायदा भाजप सरकारला झाला. फायदा झाल्यानंतर आता ते यांनाही काही सांगत नाही, त्यांनाही काही सांगत नाही आणि मधली भूमिका त्यांची काय आहे तीही सांगत नाही. म्हणजे न्यायालय त्यांना वारंवार प्रश्न विचारत आहे. म्हणजे मागच्या वेळेसही त्यांना फटकारलं होतं, आताही काल पुन्हा फटकारलं न्यायालयाने आणि विचारलं की तुम्ही स्पष्ट भूमिका घ्या. ते म्हणतात की तुम्ही मागासवर्गीय आयोगाला द्या, आमचं काही म्हणणं नाही. म्हणजे हरकत नाही, म्हणणं नाही असं म्हणतात, पण असं स्पष्टपणे म्हणत नाही की इकडे द्या. श्रावण देवरे तुमचा मुद्दा पोहोचलाय. श्रावण देवरे मुद्दा पोहोचला, कारण माझा वेळच संपलाय. श्रावण देवरे नाही, मिनिट नाही, श्रावण देवरे सगळे मिळून 1 मिनिट आहे. श्रावण देवरे तुमचा मुद्दा पोहोचलाय. श्रावण देवरे तुमचा मुद्दा पोहोचला. राम कदम याच्याबद्दल काय म्हणणं आहे? तुम्ही फक्त निवडणुकीचं राजकारण केलं असं श्रावण देवरे म्हणतायत, काय म्हणणं आहे? आणि दिलेला शब्द पाळणं याला निवडणुकीचं राजकारण म्हणता येणार नाही. कारण निवडणूक हा वेगळा भाग आहे. त्यावेळेस देखील जाहीरनाम्यामध्ये आम्ही ज्या ज्या गोष्टी मांडल्या त्या प्रामाणिकपणे, अत्यंत जिद्दीनं, तडफेनं आमचं केंद्राचंही सरकार करतंय आणि राज्यातलंही सरकार करतंय. आता दुर्दैवानं विरोधक जे आहे ते समजून घेण्याच्या भूमिकेमध्ये येत नाही. म्हणजे इतर राज्यातल्या लोकांना
महाराष्ट्राचं कौतुक वाटतं, पण राज्यातल्याच काही लोकांना कौतुक याच्यासाठी वाटत नाही, कारण त्यांना विरोधकाच्या भूमिकेत राहायचंय. तर त्याच्यामुळे विरोधकाच्या भूमिकेतून ते सकारात्मक भूमिकेत आले, तटस्थ राहून जर त्यांनी पाहिलं तर त्यांना लक्षात येईल की गेल्या अनेक वर्षाच्या नंतर महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांसारखे एक चांगले मुख्यमंत्री या राज्याला लाभलेत. खूप चांगलं काम होतंय, सगळ्याच बाबतीत चांगलं काम होतंय. 2700 पानांचं जे काही आपण सादर केलं हायकोर्टाला, कशासाठी केलं? कारण ते आरक्षण न्यायालयामध्ये टिकावं म्हणून केलं. आपण शिवकालीन का पुरावे काढले? याच्यासाठी काढले की ते न्यायालयामध्ये तकलादू ठरू नयेत, न्यायालयामध्ये ते आरक्षण कंटिन्यू राहिलं पाहिजे. या ज्या सगळ्या पॉझिटिव्ह भूमिका आहेत त्या विरोधकांनी समजून राम कदम मुद्दा पोहोचलाय. राम कदम मुद्दा पोहोचला. सरकार देणार हो. देण्याच्या बाजूला आहे. राम कदम मुद्दा पोहोचला. श्रावण देवरे पटकन बोला, 30 सेकंद. संजयजी येतो राजरत्न, मी येतो. मला उत्तर द्यायचे देवरे साहेबांना. महत्वाचा मुद्दा असा आहे की फडणवीस सरकारने जो ओबीसी आयोग आता नेमला आहे त्याचे न्यायमूर्ती म्हसे जे आहेत अध्यक्ष, ते दोषी आहेत. म्हणजे ते निपक्षपाती नाही आहेत, कारण मराठा क्रांती मोर्चाच्या आरक्षण समितीमध्ये ते उपाध्यक्ष आहेत, अजूनही आहेत. म्हणजे ते पक्षपाती आहेत. आणि अशा पक्षपाती माणसाला तुम्ही ओबीसी आयोगाचा अध्यक्ष बनवतात आणि त्यांच्याकडे पुन्हा मराठा आरक्षणाचा प्रश्न सोपवतात. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की तुम्हाला ओबीसी मध्ये मराठा समाजाला घुसवायचं आहे आणि हे ओबीसीवर अन्यायकारक आहे. न्यायमूर्ती मसे हे कलंकित आहेत, म्हणजे ते नुसते पक्षपाती आहेत असं नाही, मसे हे कलंकित पण आहेत, त्यांच्यावर सीबीआयचे धाड. श्रावण देवरे मुद्दा पोहोचलाय. श्रावण देवरे मुद्दा पोहोचला. राम कदम पक्षपाती आणि कलंकित अशा माणसाला अध्यक्ष का केलं ओबीसी आयोगाचं? राम कदम, आवाज ऐकू येतोय? आवाज ऐकू येतोय माझा? राम कदमांना. संजयजी, मी राम कदम सांगू इच्छितो की मी बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबात जन्म घेतल्यामुळे एक खूप मोठी रेस्पॉन्सिबिलिटी आमच्यावर आहे. कमीत कमी बाबासाहेब आंबेडकरांचे अधिकार आज आम्हाला जपायची वेळ, आज आम्हाला बाहेर पडून जपायची वेळ आलेली आहे. राम कदमजींच्या मी माहितीसाठी सांगतो, कदाचित त्यांच्या या सध्याच्या पार्टीने त्यांना माहिती दिली नसावी. www.samarthbharat.com वर तुम्ही आजही व्हिजिट करा. संजयजी, तुम्ही व्हिजिट करा. गव्हर्नन्स कॉलम मध्ये बीजेपी आणि RSS ने भारत का भावी संविधान तयार केलेला आहे. मी हवेत बोलत नाही. राजरत्न हा मुद्दा पोहोचला. याची नोंद घेतलेली आहे मी. याची नोंद घेतली. आनंद दवे, श्रावण देवरेंच्या मगाच्या मुद्द्याचं उत्तर द्या. आजोबा पणजोबा खापर पणजोबा, पटकन उत्तर द्या. मी सांगतो, देवरे साहेबांना मुळात बेसिकली माहिती आहे, 5000 वर्ष आधी अशी काही व्यवस्था नव्हती. BC OBC असा काही समाज नव्हता. ती चातुर्वर्ण्य व्यवस्था होती. ज्याला जे चांगलं जमत होतं तो ते करत होता. आता आम्ही गटारीतच का नाही उतरलो? मग आम्ही बुद्धीचं ज्ञान दिलं, मग ते लोकांनी का नाही दिलं? मग त्यावेळी जो क्षत्रिय समाज होता तो जागेचं रक्षण करत होता. मग त्यांच्या आताच्या मुलांनी सांगायचं तुम्ही रक्षण का नाही केलं? आमच्यामुळे तुम्ही राहिलात. असं काही झालेलं नाही आहे. चातुर्वर्ण्य व्यवस्था होती. ज्याच्या जे जमलं ते पिढ्यानपिढ्या काही पिढ्या ते चाललं. आता तशी व्यवस्था नाही आहे. आता काय मी जबरदस्ती करतोय का? तू ह्या जाती जन्मलं, तू गटारच साफ कर, कुणी नाही म्हटले. आता आंबेडकर त्याच जाती जन्मले, ते MBA झालेले आहेत. त्यामुळे आता दोष देऊ नका आम्हाला. दुसरं, तुम्ही जे म्हणता की मंदिरातल्या ब्राह्मणातला, प्रत्येक मंदिरात ब्राह्मणच पुजारी नसतो, हे देवरे साहेब तुमचं सगळ्यात मोठं अज्ञान आहे. अनेक मंदिरांमध्ये बडवे असतात, काही गुरव असतात, वेगवेगळे. महाराष्ट्रातल्या प्रमुख काही मंदिरांमध्ये तर पुजारी ब्राह्मण नाहीच आहेत. त्यामुळे येताना अभ्यास करून आलात, फक्त ब्राह्मण टार्गेट ठेवून करू नका. त्यावेळेस 5000 वर्षाची अशी काही परिस्थिती नव्हती जे तुम्ही आता सांगताय. श्रावण देवरे की तुम्ही आता जे आनंद दवे मुद्दा पोहोचला. आंबेडकर कुटुंबामध्ये जन्म घेऊन देखील आज जातीचे चटके या बाबासाहेबांच्या तिसऱ्या पिढीला भोगावे लागत आहेत. जबाबदार आहेत का? आजचं शिक्षण आम्ही थांबवलंय का? आज जातीचे चटके आम्हालाही भोगावे लागले आहेत. हे तुम्ही आमचे प्रोफेसर्स आमच्या मित्रांना जाऊन सांगायचे याच्यासोबत मैत्री करू नका. वाट बघतात. 5वी शाळा सोडतात. रिटायर होणार आहे, त्यांच्या जागी मी बसणार आहे. हे मुलांना आत्ताच्या यांनी सांगितलेलं, आम्ही नाही सांगितलेलं काही. या उलट ही जाती व्यवस्था अजूनही भक्कम झालेली आहे. माझा वेळ संपलाय.
संपलाय, माझा वेळ संपलाय, माझा वेळ संपलाय, माझा वेळ संपलाय. आनंद दवे आता तरी गप्पा बसा. राजरत्न तुमचा मुद्दा पोहोचला, राजरत्न मुद्दा पोहोचला. ही सगळी चर्चा अतिशय महत्त्वाची होती. खरं म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत मराठा संघटनेच्या ॲडव्होकेट प्रियांका पाटील राणे येऊ शकल्या नाहीत. त्याचं कारण कोल्हापूरमध्ये मोठा पाऊस पडलेला आहे, त्यामुळे काही सगळी संपर्काची अडचण आहे. पण महत्त्वाचे मुद्दे सगळ्याच नामवंतांनी मांडले. आज मला केवळ मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने चर्चा करायची नव्हतीच, एकूणच सूत्र व्यापक होतं. कारण मराठा आरक्षणाबद्दल उद्या जेव्हा न्यायालयाचा निर्णय येईल तेव्हा त्याच्यानंतर पुन्हा आणखी पुढे आपल्याला काही बोलता येईल तपशिलामध्ये. आजचा मुद्दा मुख्य असा होता की जेव्हा राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचं नाव बदलतं, क्रमांक 1. दुसरं म्हणजे मुक्ता टिळक जेव्हा या प्रकारचे विधान करतात आणि आता जाती आरक्षण बंदच करा, आता केवळ आर्थिक आरक्षण हेच असलं पाहिजे, असा जेव्हा मुद्दा पुढे येतो तेव्हा हे लक्षात घेतलं पाहिजे की मुळामध्ये जात नाही संपली तर जातीय निकषावरचं आरक्षण कसं संपेल. पुढचा मुद्दा म्हणजे जेव्हा मागासलेपणाचं कारणच जात हे असतं तेव्हा केवळ आर्थिक आरक्षण असं असू शकत नाही, कारण निकष मागासलेपणाचा कुठला आहे तेही लक्षात घेतलं पाहिजे. याचा अर्थ आरक्षणाचं राजकारण व्हावं असं अर्थातच नाही. आणि पुढारलेल्या जाती जेव्हा आरक्षणाच्या अनुषंगानं भूमिका मांडतात आणि आरक्षणाबद्दल आक्रमक होतात तेव्हा त्याचाही विचार केला पाहिजे. आणि सुरुवातीलाच मी जे म्हटलं त्याप्रमाणे आरक्षण हा काही रोजगार हमी कार्यक्रम नाही, आरक्षण हा दारिद्र्य निर्मूलनाचा कार्यक्रमसुद्धा नाही. आरक्षणाचा एकूणच सर्वंकष व्यापक विचार करण्याची आवश्यकता आहे. ती आवश्यकता सगळ्याच बाजूंनी आहे. त्यामुळे ही चर्चा अतिशय महत्त्वाची होती. सगळ्याच नामवंतांचे अतिशय मनापासून आभार. पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी 7 वाजता. आता आवाज महाराष्ट्राचा हा कार्यक्रम संध्याकाळी 7 वाजता असतो. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.